आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। महिला दिनाच्या निमित्तानं उद्या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला चर्चा होणार। विधिमंडळामध्ये महिलांच्या समस्यांवर चर्चा होणार। विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीमध्ये निर्णय। विधानसभेच्या 5 जागांसाठी निवडणुकीमध्ये महायुतीत शिवसेना राष्ट्रवादीच्या वाटेला प्रत्येकी 1 जागा। शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी शीतल म्हात्रेंच्या नावाची चर्चा। राष्ट्रवादीकडून जिशान सिद्दीकी आनंद परांजपे यांचे नाव चर्चेत। सूत्रांची माहिती। अन्न नागरी पुरवठा खात्याचा कारभार तुर्तास अजित पवारांकडे। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर खात्याची जबाबदारी तुर्तास अजित पवार यांच्याकडे। विनयभंगाचे आरोप करणाऱ्यांच्या विरोधामध्ये मंत्री गोरेंकडून हक्कभंग। संजय राऊत रोहित पवार आणि एका युट्यूब चॅनलच्या विरोधात हक्कभंग दाखल। जयकुमार गोरेंकडून महिलेचा विनयभंग। संजय राऊतांचा गंभीर आरोप। जयकुमार गोरेंनी दाखल केलेला हक्कभंगाचा प्रस्ताव राहुल नार्वेकरांनी स्वीकारला। हक्कभंगाचे प्रस्ताव स्वीकारून पुढील कारवाईसाठी पाठवतो, नार्वेकरांची प्रतिक्रिया। बदनामी केल्याप्रकरणी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे जयकुमार गोरेंची तक्रार करणार। 17 मार्चला मुंबईमध्ये उपोषण करणार। पीडित महिलेची TV9 मराठीला प्रतिक्रिया। जलसंपदा विभाग मोहित कंबोज चालवतात, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप। जलसंपदा विभागाबाबत चौकशी करा, दानवेंची मागणी। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय लवकर होईल, काळजी करू नका। रायगडच्या पालकमंत्रीपदावर मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। आमचा औरंगजेब हा सुतारवाडीमध्ये बसलाय। आमदार महेंद्र थोरवेंची नाव न घेता सुनील तटकरे यांच्यावर सडकून टीका। चुकीच्या पद्धतीने राजकारण कराल तर रायगड लोकसभा लढवण्याची आमची तयारी, थोरवेंचा थेट इशारा। रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेचे 3ही आमदार आक्रमक। पालकमंत्रीपदाचा वाद सुटला नाही तर डीपीडीसी होऊ देणार नाही असा घेतला पवित्रा। सूत्रांची TV9 मराठीला माहिती। बारामतीमधील अॅग्रो कारखान्याकडून 16,90,000 ऊस गाळप। रोहित पवारांचा बारामती अॅग्रो पहिल्या नंबरचा गाळप कारखाना। अजित पवारांचा जरंडेश्वर साखर कारखाना दुसऱ्या क्रमांकावर। संभाजीराजे छत्रपतींनी तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं। दर्शनानंतर संभाजीराजे यांच्याकडून तुळजाभवानी मंदिराची पाहणी। कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यासाठी आलेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। प्रशांत कोरटकरला ताब्यात घ्या, कार्यकर्त्यांची मागणी। कृष्णा आंधळेची हत्या झाली का अशी शंका। कृष्णा आंधळेचा तपास तातडीनं व्हावा। फरार कृष्णा आंधळेवर मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी लाईव्ह स्ट्रीम करा। बीड प्रकरणामध्ये कोर्टाचं कामकाज लोकांनाही पाहू द्या, वकील असीम सरोदे यांची मागणी। धनंजय मुंडेंचा खंडणी प्रकरणामध्ये सहभाग। धनंजय मुंडेंना सह आरोपी करा, मुख्यमंत्री म्हणेपर्यंत मुंडेंना सह आरोपी केलं जाणार नाही। खंडणी प्रकरणावर बोलताना जरांगेंचे मुंडेंवर आरोप। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये सरकारकडून उत्तर नाहीच। सरकारकडून एन्काउंटरला जबाबदार पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ। सरकारच्या भूमिकेबाबत हायकोर्टाकडून नाराजी व्यक्त। पुणे अत्याचार प्रकरणामध्ये मोठी माहिती समोर। आरोपी दत्तात्रय गाडे पोलिसांचा गणवेश परिधान करून आगारामध्ये वावरत असल्याची माहिती समोर। पोलिसांचा गणवेश परिधान केलेले गाडेचे फोटो पोलिसांना मिळाले।